यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। यवतमाळमध्ये पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा संघर्ष अजूनही सुरूच आहे। धोकादायक विहिरीत उतरून हंडाभर पाणी आणण्याची वेळ आजही त्यांच्यावर येते। वर्षभरापूर्वी हा मुद्दा आम्ही दाखवला होता, पण प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याऐवजी आता वन हक्काच्या अर्जांनाही नकार दिलाय। नेमकं काय आहे हे प्रकरण, पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। दगड, माती आणि झाडाझुडपांनी वेढलेल्या या तीव्र उताराच्या अत्यंत धोकादायक विहिरीत उतरलेल्या या महिला हंडाभर पाण्यासाठी ज्यांच्यावर उदार होण्याची वेळ आली आहे त्या आहेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या। महत्त्वाचं म्हणजे वर्षभरापूर्वी या महिलांचा हा संघर्ष एबीपी माझानं दाखवला होता, मात्र प्रशासनानं अजूनही कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाहीये। यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव पारधी वस्तीजवळ असलेल्या विहिरीची ही दृश्य तुम्ही पहा। कदाचित तुम्ही पण हे दृश्य पाहून थक्क होऊन जाल। अत्यंत धोकादायक आणि तीव्र उतार असलेल्या निसरड्या विहिरीमध्ये एक एक करून महिला खाली उतरतात। सर्वात खालची महिला विहिरीच्या अगदी पाण्याच्या पातळीपर्यंत जाते आणि तिच्या काही फूट उंचीवर दुसरी महिला, मग तिच्या काही फूट उंचीवर तिसरी महिला, मग चौथी, मग पाचवी, अशी 8 ते 10 महिलांची एक मालिका तयार होते आणि हंडाभर पाणी जो आहे तो विहिरीतून अशा पद्धतीने बाहेर काढला जातो। जवळपास 400 लोकांची ही कारेगाव पारधी वस्ती आहे, त्यामुळे सर्वांसाठी पाणी काढण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती दिवसातून अनेक वेळेला अनेक तास करावी लागते। ते बातमी पसरल्याबरोबर 2-3 दिवस टँकर चालू झाले। आम्हाला वाटलं हो बा आता आमचं होईल बा भलं, आम्हाला अशी आशा जागृत झाली। त्याच्यानंतर मग तेच परिस्थिती आमच्यावर वेळोवेळी राहिली। मग आम्ही कधी या विहिरीचं तर कधी पलीकडल्या विहिरीचं, म्हणजे ते पाणी आता सध्या तर हिरवगार होऊन जाते, तर म्हणून आता सध्या तिकडचं पाणी घेत नाही आम्ही। या विहिरी दुसरी विहीर उपलब्ध आहे का आजूबाजूला? आहे, पण ते हिरवं पाणी आहे, पूर्ण पाणी पिण्यालायकचं बी नाही आहे। प्रशासन काहीच करत नाही, म्हणून पारधी वस्तीतील काही सुशिक्षित तरुणांच्या मदतीनं गावकऱ्यांनी वनहक्क कायद्याचा मार्ग अवलंबला। कारण कारेगाव मधली ही वस्ती 1994 पासून इथे असल्याचे पुरावे आहेत। त्यामुळे पारधी रहिवाशांना जमिनीचे मालकी हक्क देऊन तिथे त्यांना स्वतःची विहीर खोदता येईल असा तर्क होता। त्यासाठी जुलै 2025 मध्ये जमिनीच्या मालकी हक्कांसाठी अर्ज करण्यात आले। सर आम्ही नाही का कारेगाव पारधी बेटातून आपले एचडीकडे गेलो सर। आपले 5-6 कागदपत्र घेऊन गेलो सर। ते एचडीपाशी दाखवलं सर, तो त्याने का म्हणे तुमचे कागद फेल झालेले आहे सर, म्हणे कलेक्टरपाशी तुम्ही दाखवा म्हणे कागद। कलेक्टरच्या त्याच्या अधिकारापाशी गेलो तो हे कागद कलेक्टर नाही पाहत म्हणे, ते दुसरं काही म्हणजे त्याचा अधिकार दाखवला त्यानं। हे कागद देऊन 12 महिने झाले सर, त्याचा रिप्लाय म्हणजे 12 महिने आधी कागद दिले आणि 12 महिन्याच्या नंतर काहीतरी सरकारानं थोडं बहुत ते नोटीस वगैरे म्हणजे ते पत्र वगैरे पाठवलं, तर ते पाठवलं पण ते पण फेलच आहे म्हणते। मग सरकार का 12 महिने का झोपीत जाऊन राहते का? मात्र प्रशासनानं हे अर्ज नाकारले। धक्कादायक बाब म्हणजे पारधी नागरिक आदिवासी श्रेणीत असताना यवतमाळ उपविभागीय कार्यालयानं कारेगाव मधील नागरिकांच्या वनहक्कासंदर्भातील अर्जाला बिगर आदिवासी म्हणून ग्राह्य धरलं आणि आदिवासींसाठी आवश्यक असलेले 3 पिढ्यांचे पुरावे मागितले। हे आदिवासी असल्याचे यांचे कास्ट सर्टिफिकेट आहेत आणि हे आदिवासी असल्यामुळे यांना 2005 पूर्वीचाच पुरावा लागत होता, पण प्रत्यक्षात या सर्व लोकांकडे वनहक्काच्या कोठडीमध्ये यांनी शिक्षा भोगलेली आहेत। 1994 पासूनचे विविध यांचे पुरावे आहेत आणि यांचे प्रकरण दाखल केलेले आहेत, पण शासनाने यांना 2005 पूर्वीपासून तर 3 पिढ्याचा पुरावा दाखल करावा आणि ही जी अट आहे हे इतर लोकांकरिता लागू आहेत। म्हणजे आदिवासी असल्याचं कास्ट सर्टिफिकेट आहे, 2005च्या पूर्वीचा रहिवास आहे, तरी बिगर आदिवासीसाठी जे 3 पिढ्यांची तरतूद आहे ती आदिवासींना लागू केली जाते। हो, ती आदिवासींना लागू करून त्यांनी जे कारण दाखवलेले आहेत यांचे प्रकरण नामंजूर करण्याचं, तर यांनी बिगर आदिवासीला जो नियम लागू आहेत तो नियम इथे लागू करून त्यांना त्यांचे प्रकरण जे आहे ते खारिज करण्यात आलेले आहे। आम्ही या संदर्भात यवतमाळचे उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांना विचारलं। कारेगाव मधील अर्ज फेटाळण्याचं प्रमुख कारण म्हणजे वन विभागानं त्या संदर्भात दिलेला अहवाल असल्याचा खुलासा त्यांनी केलाय।
त्या दाव्यांमध्ये दरम्यान एक सिव्हिल कोर्टामध्ये जमिनीच्या ताब्याबाबतचं प्रकरण झालं होतं. त्यामध्ये माननीय दिवाणी न्यायालयाने 2016ला आदेश करून तिथला लोकांचा ताबा हा अमान्य केला होता. त्याचबरोबर वन विभागाचा वन हक्क समितीमध्ये जो अहवाल आला होता त्यामध्ये त्यांनी देखील सततची वहिती तेथून आढळून आलेली नव्हती. त्याचबरोबर तिथलं अतिक्रमण वन विभागाने निष्कासित देखील केलं होतं अशी माहिती असल्यामुळे आणि ती वहिती सततची सिद्ध झालेली नसल्यामुळे आपण ते हक्क नामंजूर केले होते. दरम्यान यवतमाळमधील महसूल प्रशासनाचा हा अन्यायी खेळ एवढ्यावरच थांबलेला नाहीये, तर बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोस्टाच्या माध्यमातून काय खेळ खेळलाय हेही जाणून घेणं आवश्यक आहे. वनहक्क कायद्याबद्दल आदिवासींचे अर्ज फेटाळल्यानंतर त्या विरोधात अपील करण्यासाठी अर्जदाराला नियमाप्रमाणे 60 दिवसांची मुदत मिळते. कारेगावमधील पारधी अर्जदारांचे अर्ज SDO कार्यालयाकडून फेब्रुवारी 2026 मध्ये अमान्य करण्यात आले. त्या विरोधातील 60 दिवसात अपील करा अशा आशयाची नोटीस गावकऱ्यांना चक्क एप्रिल महिन्यात पोस्टानं पाठवण्यात आली. फेब्रुवारीत नोटीस जारी केल्यानंतर ती एप्रिल महिन्यात एवढ्या उशिरा का पोहोचली असा सवाल ग्रामस्थांनी विचारलाय. या दिरंगाईचा शोधही ABP माझानं घेण्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भात पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. माझ्या अंडरमध्येच आहे हा, तर मला द्यायला विचारला का ना 27ला तुमच्याकडे रिसिव्ह झाले आणि त्या दिवशी तुम्ही डिलिव्हर केलं. तुमच्याकडून दिरंगाई नाही झाली. नाही काही तर एवढं उशिरा झाले डिलिव्हर. हे जमीन वन जमिनीवरच्या हक्काचे दावे आहेत ते गावाचे आणि तो अपीलची केस होती. नाही हे कसं आहे हे आम्हाला माहित असते नाही, गव्हर्नमेंटचे असते ना, ते आम्ही ठेवतच नाही, लगेच सापडतो. म्हणजे तिथूनच उशिरा पाठवण्यात आलेले. हां, तिथून जागेवरून उशिरा यवतमाळमधून. कारेगावच्या प्रकरणात ग्रामस्तरीय समितीनं अर्ज फेटाळले असतील तर जिल्हास्तरीय समितीच्या पातळीवर फेर आढावा घेऊ असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. तर दुसरीकडे स्थानिक भाजप आमदारांनी या प्रकरणी महसूल प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असं जर असेल तर मी तातडीनं बैठक घेईल. वनहक्क जो मंजूर करतं ती ग्रामस्तरीय वनहक्क समिती मंजूर करतं आणि ग्रामस्तरीय वनहक्क समितीची आता फेररचना झालेल्या आहेत. मी त्या ग्रामहक्क वन समितीने केलेले जे काही दावे आहेत किंवा जे काही अर्ज त्यांनी मंजूर केले असतील त्याच अर्जाला जिल्हास्तरीय वनहक्क समिती मान्यता देणार आहे. त्यामुळे असं कुठं झालं असेल तर याचा फेर आढावा सरकार घेईल आणि यातनं त्या गरीब शेतकऱ्यांना, आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळेल. ज्या पद्धतीने आपण चुकीच्या पद्धतीने तो त्याचा पाठपुरावा केला ते पाठपुरावा दुरुस्त करण्यात यावं. आणि मी तुम्हाला सांगतो, वन हक्क समितीच्या माध्यमातून आपल्याला जर पुरावा अपेक्षित असेल तर तुम्ही सॅटेलाईटचा वापर करावा आणि वन विभागाने ती जमीन त्यांना 2.5 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी त्यांना देता येईल ते देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा, त्याच्या प्रकारची त्यांनी कारवाई करावी अशा प्रकारची विनंती आपल्याला या माध्यमातून करतो. दुसरीकडे विरोधकांनीही या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाण्यापासून जर ही लोक वंचित राहत असतील लोकशाही म्हणायची कशासाठी? आणि म्हणून या जिल्ह्यातले पालकमंत्री असतील, अन्य मंत्री असतील, आमदार असतील, या सगळ्या बांधवांना माझी आग्रहाची विनंती आहे की आपल्याला थोडीशी संवेदनशीलता असली पाहिजे, सेन्सिबिलिटी तुम्ही जपली पाहिजे. आणि हे जर होत नसेल तर अख्खा समाज तुमच्या विरोधामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. जर ह्या आदिवासींना आदिवासी असूनसुद्धा गैर आदिवासी दाखवणं हे तर फारच गंभीर प्रकरण आहे. आणि म्हणून आपण म्हणता त्याप्रमाणे मी त्या गावाला जाईल आणि निश्चितच त्याची दखल घेईल. ते स्पष्ट आहे की 2005च्या पूर्वीचा त्याचा अतिक्रमण आहे, त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहेत. त्याच्यामुळे हे ते फक्त गावठाणासाठी सामुदायिक जे राईट आहे, वन हक्क जे आहे ते त्यांना दिले पाहिजेत. वैयक्तिक नाही, ते सामुदायिकच आहेत कारण ते गावठाणासाठी मागत आहे. तर ते तेवढं पाहायला पाहिजे. 60 वर्षाचा पुरावा हा कोणासाठी आहे? गैर आदिवासी करता आहे. हे गैर आदिवासी नाहीत ना, गैर आदिवासी असेल त्याला 60 वर्षा पुरावा. ते काहीतरी प्रशासनाची चूक दिसते मला, तर ते त्याने दुरुस्त केली पाहिजे. अशा पद्धतीनं पाण्यासाठी सुरू असलेला महिलांचा संघर्ष अजूनही संपलेला नाहीये. उलट प्रशासनानं त्यांच्या वनहक्क कायद्याच्या अधिकारावरच गदा आणली आहे. त्यामुळे या सर्वांना न्याय कधी मिळणार? पाण्यासाठीचा हा संघर्ष कधी संपणार? लाल फितीच्या कारभारात अडकलेले आदिवासींचे हे प्रश्न कधी सोडवले जाणार याचीच आता प्रतीक्षा आहे. निलेश फाळकेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, यवतमाळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.